एकजूट किती होती मग लक्षात घ्या. एकजूट किती होती? एकजूट आपली फक्त पेटवायला गेल्यावर एकजूट होती. कसं झालं असेल रे, काऊन असं झालं असेल रे, असं व्हायला नव्हतं पाहिजे रे, आणि फुकून दिलं की घ्यायचो ना. अवघड आहे माणसाचं. म्हणजे किती नालायक नालायक वैराग्य आपलं हो. काय म्हणत असेल येम आपल्या वैराग्याला? त्याला वाटत असेल मशानात याला फुकून द्यायला आलेत ना, यायच्या अंगावर बॉम्ब टाकाव. हलकट वैराग्य ना आपलं, हलकट. काय वैराग्य वानरांचं. येती गंध मादना जा येतो देहत्यागेशु तत्रा जठान रानलो तृप्तावसा. 18 पद्म वानरन 72 कोटी रीसन 56 कोटी गोलांगुळ, एकाने पाला खाल्ला नाही त्या दिवशी. पाणी पिऊन झोपले सगळे. रात्रीचा प्रसंग आहे. 11, 11:30, 12 वाजले. 5-4 वानर मारुतीरायकडे गेले आणि मारुतीराय गालाला हात लावून बसले होते एका चंदनाच्या तरूखाली. मालक जी, कशा करता जाग येत रे? तर 5-7 वानराने विचारलं मारुतीराय, तुम्ही कशा करता जागे? डोळे भरून आले. अरे गंधमादनाचं पार्थिव सापडलं नाही रे, त्याचा अंत्यविधी करायचा आहे, त्याचं पार्थिव सापडलं नाही. दुपारी मारलंय कुंभकर्णाने, झोप येत नाही रे त्याच्यामुळे. कधी सापडेल? काय इच्छा आहे तुमची? काही नाही. काही थोडीफार कडी काठानं वानर जागी, ती सगळी झोपल्याच्या नंतर मला युद्धभूमीच्या ठिकाणी फिरायचे, तिथं सापडेल ते. निष्ठा आहे, निष्ठा. आता ही 10-5 वानर त्याच शोधात होती. पुष्पदंत, यतिदंत, भयदंत, साक्षीदंत, कीर्तिवंत, नदीतनय, ही सगळी जी वानर होती ती मारुतीरायाच्या पाठीमागे चालत होती. आकाश मार्गाने रावणाची घरटीकार पाहत होती. धरावे संताचे ते पाय सांगतोय. देवाची प्राप्ती साधूच्या पायाशी होत नाही. मारुतीराय फिरत असताना ती वेळ आली आणि त्यांच्या पायावर एक वस्तू पडली. वस्तू जड होती पण दगडासारखी स्थिर नव्हती. ती अशी थरथर करत होती. खाली वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. उचलला, हातात घेतला. कोण? मी गंधमादने. मी गंधमादने. काय वाटलं असेल राम पाटील मारुतीरायला? अरे तुला दुपारी मारलं रे, हरा मासाचा शरीराचा चुरा केला रे, तुला चुरा केलाय, तू अजून जिवंत. मारुतीराय, एक विच्छा राहिली हो माझी, माझी विच्छा राहिली, आणि ती विच्छा पूर्ण झाल्याशिवाय मला मरायचं नाही. आता आहे त्या गोळ्याचा कुंभकर्णानं शोधून पुन्हा तुकडे जरी केले राई सारखे, मोहरी सारखे, तरी पण मरायचंच नाही. माझी एक इच्छा आहे. का? मला विटेवरच्या मालकाचे पाय पाहायचेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे पाय पाहायचेत, पाय पाहायचेत. मारुतीरायनं सांगितलं, तुला कपाळ शिल्लक राहिलं नाही, डोकं शिल्लक राहिलं नाही, हाडा मासाचा गोळा झाला. मारुतीराय, तुमच्यापाशी काय बोलावं? हे त्याच शरीराचा भाग आहे. हा गोळा एकदा मालकाच्या पायावर टाका, तुमच्याच्याने हे अशक्य नाही, शक्य. पण मी हक्कानं त्याच्या पायावर भाव ठेवलाय. मी तुझ्या पाय पाहिलेत, मी तुझे पाय पाहिलेत हनुमंता. याच्या करता मला त्याचे पाय सापडायला अवघड जाणार नाही. वंजळीमध्ये ते प्रेत घेतलं हो, प्रेत घेतलं प्रकाशराव. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका राहुटीत राहत होते. युद्धात बंगल्यात नाही, राहुटी दिली ती राहुटी. त्या राहुटीकडे चलत जात असताना पायाखाली काड्या कुड्या मोडत होत्या. तेवढ्या अवकाशात लक्ष्मण बाहेर आले. लक्ष्मणाला झोपच नव्हती ना, ते झोपलेत नाही 14 वर्ष 29 दिवस. काय हनुमंता? काही नाही, मालकाची भेट घ्यायची, काढलंय. काही नाही, गंधमादनाचं पार्थिव आहे. हाडामास? हो म्हणले मालक. शोभतंय तुम्हाला भगवंताच्या पायावर माणसाच्या शरीराचं मांस तुकडे टाकणं? ऐका ना लहाने मालक, देवाच्या पायावर मेलेल्या व्यक्तीचे हाड मासाचे तुकडे टाकू नये हे मला कळतंय. हाड मास बघता का? मी नाही हातात घेणार.
शेषाचा अवतार होता आणि थोडासा शेषाचा अवतार असल्यामुळं थोडस होतं त्यांच्याकडं. मारुतीरायानं सांगितलं हातात घेऊ नका पण लांबून ऐकता का. हाताची आंजोळी पुढे केल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या कानाजवळ धरली, त्यावेळेला त्याच्यातून राम शब्द निघत होता. त्यावेळेला लक्ष्मणजीने अंग टाकून दिलं तर खाली. आपल्यापेक्षा याचं त्यागी जीवन आहे. मी फक्त बायकोचा त्याग केलाय, मी फक्त खानापाण्याचा त्याग केलाय, पण यानं जीवाचा त्याग करून याचं शरीर वल्ल येतोपर्यंत त्याच्यातून रामप्रभूचं नाव निघतंय आणि शिवाय वानर आहे. आणि मग आतमध्ये मालकाला सांगितलं, मालक आज रात्री तुम्हाला झोप कशा करता येत नव्हती ते आत्ता कळालंय. तुमच्या भेटीची अपेक्षा गंधमादन आलाय. उठून बसले. मारुतीरायानं हरामासाचा गोळा देवाच्या हातात न देता प्रकाशराव पायावर टाकलाय. तो गोळा आपण मग त्या देवाच्या पायावर फिरत होता, जे लोटांगण घालीत होता, आपण मग ते फिरू लागला, पायावर उचलला, हृदयाशी लावला. देवाच्या अंगाला ती साल होती झाडाची, ती लालबुंद झाली गंधमादनाच्या अशुद्धानं रक्तानं लालबुंद झाली. आंजळीत घेतलं. आपण मेलेल्या माणसाला मातीच्या गाडग्यानं स्नान घालतो, हा सिद्धांत आहे. धातूच्या पात्रानं घालत नाही. मेलेल्या माणसाला मतकुंभ पाहिजे, त्यानं स्नान घालतात. आता ज्याला माहित नाही ते काही करीत असेल. विटेवरच्या मालकाने विचारलं, आपण वनवासात येत आपल्याला पात्र कुठं सापडेल. हृदयाशी लावलं आणि गंधमादनाचा आत्मा स्वतःच्या हृदयात विलीन करून घेतला. आणि देवाने विचारलं, किष्किंधा नरेश, तुम्ही आणा म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी आंजोळीत पाणी आणलं तर समुद्राचं पाणी आणून तुम्ही याला स्नान घालताल, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझं भजन केलंय, याला स्नान मी माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं घालतो. आणि डोळ्यातल्या पाण्यानं स्नान घातलं. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर समाधी दिली. काय योग होता. समाधी दिली, ती लंकेच्या हद्दीत दिली समाधी, सोन्याच्या गावाच्या हद्दीत दिली समाधी. सगळ्यांची स्नानं आटपली. आदरांजली समर्पित केली, श्रद्धांजली समर्पित केली. आणि तेवढ्या वेळेत दुदुंबी वाजणार, शंख वाजणार, शिंग फुकल्या जाणार, युद्धाला सुरुवात होणार. महाराज तेवढ्या अवकाशात आवाज दिला, राजा. भगवान राजा बिभीषणाला म्हणायचे, राजा. जी प्रभू, मला तुम्ही राजा म्हणता? आमचे दादा जिवंत आहेत, दादाला मारणार तुझ्या. बिभीषण महाराज, रावण मारण्याची इच्छा नाही, पण बेटा माझी पत्नी देत नाही. आजही त्यानं माझी पत्नी जर देऊन टाकली तर मी रावणाला मारणार नाही. बिभीषण हुशार होता राम पाटील. माझा भाऊ जर तुम्हाला शरण आला, तुमची पत्नी, तर मग मला तर तुम्ही राजा म्हणलात. मग ह्या शब्दाचं काय खरं? काळजीच करू नको, अयोध्येचा राजा तुला करीन. महाराज तो विटेवरचा मालक आहे, तो जगाचा बाप आहे, त्याच्या वाणीला खरखर कशी राहील? काय लव त्याला समजून सांगितलं तर तो ऐकत नाही. नाहीतर त्याला बऱ्यापैकी लोक शिष्टाई करता पाठीले सीता द्या म्हणाले, पण तो देत नाही. आणि मरेपर्यंत आम्हाला सीता घेऊ देत नाही. मला नाईलाजानं मारावं लागेल, आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. याच्याकरता तुम्हाला राजन म्हणतोय, राजा म्हणतोय. पण आता तुम्हाला एकदा लंका दिल्यावर त्याच्यातलं काही घेणं हे भिकारचोट लक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला भिक्षा मागतोय. काय पाहिजे प्रभू? रावण मृत्यू पावल्यावर तुम्ही राजा होताल, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. जगात पहिली समाधी सोन्याची कोणाची असेल तर वारकऱ्याची, ती बी वानर वारकऱ्याची, गंधमादन. बिभीषणानं होकार दिला, निघून गेले. महाराज यमधर्म नावाची व्यक्ती, यम नाही यमधर्म, श्रुती पत्रकार, पहिलं पत्रकारित्व कोण तर श्रुती नावाची पत्रकार. ही सगळी जण गंधमादनाकडे आली. विचारलं, महाराज
समाधीत नावाजी आपलं स्वागत आहे. आमचा एक प्रश्न आहे, या युगामध्ये नखाच्या चुंबळी वळल्या, जटा धरायला 50-50 100-100 शिष्य आहेत, शास्त्र वाचू वाचू काही काहीचे बोट उघड स्वप्नात नाही, आणि पाला खाणार तुम्ही वानर, विश्वाच्या मालकानं तुम्हाला पायावर घेतलंय, हृदयावर घेतलंय, डोळ्यातल्या पाण्यानं स्नान दिलंय, स्वतःच्या हातानं तुम्हाला समाधी दिली, हे अलौकिक स्थान तुम्हाला काय केल्यानं प्राप्त झालंय? त्यांनी सांगितलं एकच त्याला उत्तर आहे, एकच उत्तर आहे, ते फक्त हनुमंतरायाचे पाय. बा तुझी संगती उद्धरिल्या शिवान्नर पंगती. हा माझा पुरुषार्थ नाही. मी भजन करत असेल नवल नाही, मी भजन जरी करीत असेल तर कृपा मारुती राहायचीच. त्यांच्यामुळे मला भजन करता आलंय. त्यांच्या संगतीत आलो नसतो, त्यांच्या कुळात जन्माला नसतो झालो, त्यांचं सानिध्य लाभलं नसतं तर मला भजनही करता नसतं आलं. ठीक आहे, भजनानं काही प्रताप मला मिळाला असता, प्रसाद मिळाला असता, पण मी रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शन मारुती राहायचं घेत होतो. म्हणून विश्वाचा बाप मी वानराच्या कुळात असतानाही मला त्यानं मला हृदयात घेतलं. तयाचे येणे जाणे खुंटले. महाराज, येणं जाणं संपलं गंधमादनाचं, येणं जाणं. एक सांगू का तुम्हाला, आता लोटांगणे बाबांचा पुण्यतिथी उत्सव जिथं जिथं मंदिर आहे तिथं होत राहतील. आमचे गोलू महाराजही करतील, मलाही कीर्तनाला बोलितील, पण कालांतरानं गोलू महाराजही मरणार आणि कीर्तन करणारा बाळू महाराज सुधाराम पाटील मरणार, आणि तुम्ही ऐकणारे जिथे राहणार आहेत का? पण आमच्या घेतले खसखस पी कधी तुमची, तुम्ही काय बिभीषण आहेत का जिथे राहिला? आपण सगळे मरणार, पुण्यतिथी होणार, पण आपण राहणार आहेत का? नाही. पण गंधमादनाची पुण्यतिथी ज्याला करायला लावली, सोन्याची बासमाधी बांधायला लावली, प्रकाशराव चंद्र सूर्य तोपर्यंत ते मरत नाही, अमर व्यक्तीला करायला लावली, त्याचं नाव आहे बिभीषण. महाराज, यम धर्म कपाळाला हात लावतोय. काय आश्चर्य आहे, काय बदल आहे, काय क्रांती आहे. महाराज, श्रुती नावाची पत्रकार जगात कोणाच्या बापाला भेट नव्हती, ती पेपर घेऊन लिहाला. काय सांगते, श्रुती नावाची पत्रकार कोणाच्याच बापाला भेट नव्हती, देवाला भेट नव्हती, इतकी कडक पत्रकार. हा, ती श्रुती नावाची पत्रकार. विचारलं गंधमादन महाराज, आम्हाला सुद्धा शंका येते, असं का 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 का? सगळ्याला सांगितलं, अंतकरणातली शंका सगळी जाळून टाका. ह्या सगळ्या शंकेचं एकच उत्तर आहे, मला पाय मारुतीराय सारख्या साधूचे बघायला भेटले. जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, की ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं सुद्धा बघितले नव्हते. इथून तर इथपर्यंत कौपिन आईच्या पोटात होती. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा मारुतीरायला आईच्या पोटात होता. लक्षणांवर ओळखीलं पोरग आहे म्हणून, नाही तर मुलगा आहे का मुलगी सांगता आली नाही. अंशिंकर ही ख्याती मारुतीरायची होती. ज्याची इंद्रिय ज्याचे आई वडील बघू शकत नाही. आगा भास्करो भव तेजो किरणा गुप्तांग भय व्याप्ती तथा व्यालाक्ष भय स्थितायाम पुरुषार्थो धर्म निरपेक्षता. ही योग्यता मारुतीरायची. आणि असा निष्कलंक साधू की ज्या साधूला मोबाईल नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, व्हॉट्सअप नाही, 450 वर्षापूर्वी हरिनामानं विश्व ढवळून काढलेली तुकोबराय सुद्धा नमस्कार करता. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. या भारतीय संस्कृतीतले सर्व संतांचे डोके ज्या मारुतीरायाच्या पायावर झुकतात, असे मारुतीराय मला प्राप्त झालेत. मला देव का भेटणार नाही? महाराज, साधूच्या पायामुळं गंधमादनाला देव भेटला नवल नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचा उत्सव चालत राहतो. ही साधूच्या पायात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, उत्तर भारत देशात गोड अधिष्ठाने उत्तर भारतात, जिथं कबीरांचं वास्तव्य आहे. कबीर कबीर कबीर. या आनंद आश्रमामध्ये कबीराकडे काही विद्वान लोक आलेत. फुगराट होते, जरा अभ्यासू होते, पण फुगीर होते. एखाद्याला वाटत असेल मला जास्त पक्वाद वाजिता येतो, इतकं झालं की चट नदीला गेलं. एखाद्याला वाटत असेल मला लय गाता येतं, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं, मी कोणाला कपडे शिवायला माय का गोळ्या संपल्या नाही, त्याचं चट वाढ्याला गेलं. आणि गिरगावचा बाळू म्हणत असेल मला लय लोक मानतेत, तो मेरू तो समान भार देवा.
एका तिळा इतका जरी अभिमान झाला तर देवाच्या डोक्यावर दगड टेकले इतकं पाप लागते. कशा करता अभिमान? महाराज देवाला देवापासून लांब नेणारा अभिमान आहे. कशातच नसावा माणसाला. गर्व झाला मी आचार्य आहे, मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, मी पुराणिक आहे, मी वेती आहे, मी योगी आहे, मी जपी आहे, तपी आहे, शुद्ध आहे, अनुरागी. अशी लोक महाराज ज्यांचे ग्रंथ वाचता वाचता बोटाचे कांडे उघडले होते. एवढी सरस्वती कंठ शाखायला येत होती. पण काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक भेटला नाही प्रकाशराव. दुःख होतं याचं. आणि कबीराकडे आले. कबीर हा पानं विकणाराच्या मुसलमानाच्या कुळातला वारकरी. कबीर कोणाच्या कुळातले होते? मुसलमानाच्या कुळातले, मोमिनाच्या कुळातले होते. पण किती गोड वारकरी, किती गोड वारकरी. कबीरानं जीवनात कधी सुपारीचं व्यसन केलं नाही. पान ऐकणाऱ्याच्या कुळातला, पण आयुष्यात कधी पानाचा देठ तोंडात. पान खाणं वाईट नाही, पण घरी खायचं जेवल्यावर. पक्वाद्यानं जर पान खाण्यासाठी पानपट्टीवर गेला आणि स्वतःच्या पैसे देऊन जर पान खाल्लं तर 20 वर्ष पक्वाद वाजिलेलं पुण्य मातीत गेलं. याचं पाप फेडावं लागल तुम्हाला पण, आणि तुमच्या 5 पटीनं मला. नारळ तुमच्यापेक्षा जड असते म्हणजे पहिल्यानं सुधारलं नाही त्याला इतकं कस काय अंगाव घ्यायला. ते उशिरा लक्षाला वायर लूज असतात ना जराशे. महाराज भजन करता करता भागवतराव पोटासाठी शेलाई नेत होते ते. पण हा शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या इथं भजन म्हणत होता. काय आमचं भजन आहे. वा वा वा. चालू भजनात तंबाखू घोंगडी खाली. विमान येईल नाही का आम्हाला तुकोबारायच्या नंतर. त्याला गरुड आला, आम्हाला विमान येईल आहे का नाही. किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण झाल्याच्या नंतर आपल्याला सुधारायचंय. महाराज आपण परमार्थातले 3 लोक मुख्य आहेत. आपण जर रस्ता सोडला ना तर यांनी काय घ्यायचंय, काय करायचं राम पाटील तुम्ही. आम्ही जर चुकीचं वागत असेल तर तुम्ही करायचं काय, आदर्शवाद काय घ्यायचं आमच्याकडून. एकही व्यसन आपल्याला नसावं. भाकरीच्या व्यतिरिक्त व्यसन नसावं आपल्याला. भाकरीच्या व्यतिरिक्त. तुम्हाला एक सांगू का, मोबाईल मध्ये चुकीचे चित्र पाहणं हा सुद्धा दोष आहे. मालकाने एक गोडसा पुरावा दिलता. दोष साठवतो आपण. नटाचा तो वेश मोल देवनिया. आपण पैसे देऊन सिनेमा पाहत होतो. आता 20-20, 50-50, 1-1 लाखाचे सफरचंद कंपनीचे मोबाईल घेऊन आपण त्याच्यात चुकीचे दोष पाहतो. आपल्याला मोजायला नाही का. त्या माणसं ठुलेत जवळ. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव गुप्ते राम पाटील. हे झोपतच नाहीत. उजिडात पुण्य करा, अंधारात करा, झोपीत करा, कुठेही करा. हे बरोबर कर 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 करले ते वरच्याला क्षणाक्षणाला अपडेट देऊन टाकतात. इतकी हुशार माणसं त्यानं ठेवले. शाही संपत नाही. पावसात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात इस्त्यात टाका काय होत नाही. ते त्या कबीराकडे गेले. बोले कबीर जी बोले महाराष्ट्र में जम्बूद्वीप में मृत्युलोक में एक पंढरपुर गांव है. उस गांव में एक पटेल रहते, विठू पाटिल उनका नाम है. विठू पाटील त्याचे नाव गा. जम्बू याली माझी एक पंढरपूर
दोघांची खसखस पिकली. स्पीकरवालं चांगलं आहे ना तुम्हाला, त्यानं अंगात आणल्या तुम्ही आज करता. या असं वाटतं त्याला बॉच करावं का काय तुम्हाला, आहे का नाही? विठाला कधी कधी स्पीकरवाल्यावर असं करते जसं त्याने विरोधात फॉर्म भरला होता तुमच्या, आहे का नाही? विठू पाटील त्याचे नाव, आणि त्या पाटलाची भक्त आहे म्हणे ती. म्हणे तो पाटील तिला नाहू घालतय, तिच्या वा पाहतय, हो तिला दळू लागतंय, तिला कपडे धुवू लागतंय, तिला साली कांडू लागतंय, इतकं काम करतोय म्हणे ते पाटील. कबीर जी ने सांगितलं, मैंने भी बहुत बार सुना है, उनका नाम है बोले जना, साध्वी जना उनका नाम है बोले. कोण से कुल की? हे लय शिकलेले असं लयच किती हे असं जराशी पाठांतर केलं ना, या लय अशा बरगाड्या इचकायचा नाद असतो. या डगरी उकरीन त्या डगरी उकरीन. कौन से कुल की है? पिताजी का नाम क्या है, काम क्या करते थे उनके पिताजी? कबीर जी बोले कुछ तो नाड़ू बनाते थे, चारू चारू बनाते थे. चारू चारू म्हणजे जिनच्या पॅन्टीवाल्यानं उगं नुसत्या माना हाली जा, तुम्हाला काही कळत नाही. असे टक लावून ऐकायलेत की मला वाटावं हे लय चिदवान येतं. चोंबाळ्या गप्पा आहेत सगळे तुमच्या. हो ना, असे जसे तंद्री लागली त्याला की त्याला वाटायला गिरगावर कळा कळा, आम्हाला चटच कळत आहे. चारू वळीत होते. इथं एक दोन मथारे असतील चारू कशाला म्हणतात, ते बी चांगल्या लोकांचे कीर्तन ऐकले तर चारू कळल. चारू या शब्दाचं नाव आहे नाडा, मोठीला नाडा. आणि चारू वळणारे महाराज विशिष्ट कुळातले लोक होते. जनाबाई त्या कुळातल्या होत्या, जातीचं नाव सांगत नाही, तुम्ही शोधा ना कोण्या जातीतल्या होत्या. गुत्त घेतलं की मी सगळं सांगायला. उस कुल की आहे बोले, हे नाडा वळणाऱ्या कुळातले ये कुल की जना है जी बोले. असं कसं शक्य है? बोले ये हमें भी मालूम नहीं लेकिन शक्य है, चलो मिलने के वास्ते. हे आचार्य शास्त्री पंडित आनंद आश्रमातून काशीवरनं पंढरीकडे निघाले. मोठमोठाले आश्रम होते, श्रीमंत होते. इथंच काही काही लोकांना गर्व आहे. खरं तर आपल्याला ज्ञानोबा आहे तुकोबारायने गर्व संपायला लावलाय. उत्तर भारतातल्या एका महाराजाकडं 2350 कोटीची प्रॉपर्टी आहे. आम्ही किती बसतो त्याच्यात? मायासारखे गोलू महाराजासारखे किती बसतील? ते जाऊ दे, आपण दुसऱ्याचे कशाला घर फुकायचे. 1 कोटी गिरगावकर बसतील एकाच महाराजात. 1 कोटी 2350 कोटीची प्रॉपर्टी एकट्या महाराजाची. प्रकाशराव उत्तर भारतातल्या. सोन्याच्या पालख्या बसायला त्या काळात. पण समोर आल्याच्या नंतर काही वारकरी पायी चालले होते, तर त्यांनी विचारलं आप पैदल जा रहे हो? ये जाम्बूद्वीप में जो पटेल रहते उनके दर्शन के वास्ते पैदल ही जाते बोले. पालख्या वापस राम पाटील. आचार्य शास्त्री पंडित वेदांतिक पुराणिक पंढरपूरला पायी पायी, सद्गुरु लोटांगणे बाबासारखं पायी पायी. आता पंढरपूरला आल्याच्या नंतर चौकशी केली. जे भगवान जना को मिलते हैं, साध्वी का मकान कौन सा है, घर कौन सा है, महल कौन सा है, हवेली कौन सी है? बोले हवेली वो तो कुटिया में रहती है बोले. म्हणजे झोपड्यात राहतो ते नामदेवराय. आणि नामदेवरायच्या घरी जनाबाई होत्या. आचार्य म्हणले कबीर जी बात तो झूठी लगती है. इस कुटिया में रहने वाली कौन महिला अबला, वो उपल्या चुनती म्हणजे गौरे यजती. जिस घर में रहती उस घर की दासी हो, बर्तन पीसती, घासती, बर्तन घासती, भांडे. आणि नामदेवरायची तर भांडे खापराची होती. ये बात झुटी है बोले, गलत है. कबीरजीनं सांगितलं 1-2 शेपटी हालीत असतील तर समजायचं ते त्याचे कुत्रे येतं. काही काही माणसं काही माणसाच्या पुढे शेपटी हालीत ना, ते त्याचे कुत्रे आहेत. पण अख्खं जग म्हणतंय त्या अर्थी ती गोष्ट गोटी नसती.
सर्वांचं वाणी परिचित आहे, बात झूठी नहीं, कुछ तो कुछ अनुभव लेना पड़ेगा. ठीक है बोले, मुक्काम करिए बोले. राहा कुठं? आता पंढरपुरात जर गाडग्याला महत्व असेल ना तर तांब्यातून गाडगं भेटणार नाही, त्याला पंढरपूर म्हणते. त्या दिवशी जर महत्व गाडग्यात असेल ना तर तुम्ही सोन्याची गुंडी ठुली तरी तुम्हाला गाडगं देणार नाही. ते म्हणतील गाडग्याचे पैसे दे बापा, ती सोन्याची गुंडी तू याकडेच राहू दे, तू उद्या वापस नेशील. आज गाडग्याला महत्व आहे ना, तिथं राहा कुठं? दिवस बरा होता, त्या झोपड्याच्या भोवताल सगळ्यांना आपली आसनं टाकली. कबीरजीनं सांगितलं 10:30 वाजता शेज आरती होती. शेज आरती झाल्याच्या नंतर एक पंढरपूर के जो पटेल है वो आते बोले मकान में. ठीक आहे बोले. 10:30 वाजता आरती झाली, शेज आरती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. देवाच्या अंगावरची हार काढली, माळा काढल्या, निर्माल्य काढून ठेवली आणि मग फुलपात्र भरून ठेवलं, तुळशीची मंजूळ ठेवली, किलूप लावलं, जानव्याला चाव्या बांधल्या, पुजारी निघून गेले. 11:15 वाजता जगाचा बाप नामदेवरायाच्या घरी. जण भूक लागली. देवा जेवायला काही हरकत नाही पण ताजा स्वयंपाक नाही. आणि दुसरी गोष्ट निक्का स्वयंपाक नाही. निक्का म्हणजे कसा असतो? स्वयंपाक केल्याच्या नंतर कोणीच खाल्ला नाही त्याला नैवेद्य म्हणत असतात. नैवेद्य. आणि तसा तर नाहीच देवा, पण दुसऱ्याच्या ताटातला काढून ठेवलेला आहे. भगवान म्हणले काही दी, फक्त तू हाताने जेव घाल. ठीक आहे म्हणले. बसायला टाकलं. जना तू नाही म्हणले, मला दळायचंय आणि जेवलं की घाम येतोय, मी दळण झाल्यावर खाणार आहे. भगवान म्हणले मग मी तुझ्यासोबतच खाईल. हे शास्त्री ऐकत होते, वा आचार्य ऐकत होते, पंडित ऐकत होते, ज्यांचा कंठ शेकायला सरस्वती येत होती ती शास्त्री. एक सांगू का तुम्हाला, हरिभक्त इतका शब्द आपण कीर्तनात लावून घ्यायला पाहिजे. आम्ही प शब्द पुढचा लावायचा नाही. लायकी नाही गिरगावकराची प शब्द लावून घ्यायची. तुम्ही टाकलंय ना हरिभक्त परायण. हरीचा मी भक्त असू शकतो पण पारंगत नाही. पारंगत नाही. हे तुम्ही श्रीमंत तुमची जीभ आहे म्हणून आम्हाला म्हणता पारंगत, प शब्द लावता, अन्यथा तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून लावतात. विठाला विठाला आणि त्या माझ्या पण संपल्यात म्हणून मी लावू देतोय. माझ्या पण गोळ्या संपल्यात म्हणून प शब्द लावतो. ह आणि भ इतकाच शब्द पाहिजे. प शब्द लावायची आमची लायकी नाही. ती अधिकारी लोकांची, ती निष्ठावंत लोकांची, ज्यांच्यासाठी देवावर काहीतरी त्यांचं फार मोठं ऋण आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. देवावर ज्यांचं ऋण आहे त्या लोकांनी प्रकाशराव शेवटचा प शब्द लावायला पाहिजे. प शब्द मी तर म्हणणार आहे काय काय लोकांना, मला फक्त ह भ पतला ह भत लावा, प लावूत नका. आपली ती पात्रता नाही, ती योग्यता नाही, ती लायकी नाही, तो अधिकार नाही आपला. चला, तर मला असं वाटतं बाकीच्या पदव्या लावल्यावर मळमळ नाही व्हायला पाहिजे का? प लावू शकत नाहीत आपण प, कारण संप्रदायाचा नियम जर छातीला मशीन लावून तपासला तर मशीन जळून जाईन भागवतराव. तर तो प शब्द लावायची लायकी का आमची? पण काय झालं, व्यक्ती स्वातंत्र्य झालं. या देशात कोणी कोणाचा मालक राहिलं नाही आणि नुसत्या धर्माच्या नावानं आपण हलक्या वाजवायलो. हो, ह्या हलक्या वाजिल्यानं पाय हलायलेत, डोके कुठं हलायलेत. आणि संप्रदाय डोकं हलणं गरजेचं आहे, हृदय हलणं गरजेचं आहे. तंगडे तर तमाशात बी हालत आहेत. विठाला विठाला चला, जात झाडून घेतलं. सुपात दाणे होते. पाय लांबवला, खुंटा ठोकला. खुंटा ठोकून जात्यावरचा दगड प्रकाशराव खाली ठेकल्याबरोबर पहिला हात जगाच्या बापाने खुंट्याला धरला. दळू लागलेला आहे, दळू लागलेला आहे. माणसं दळतेन करम पाटील. आपल्याला जन्म घालायचं ज्याच्या हातात आहे तो दळू लागलेला आहे. तो दळू लागलेला आहे तो. आणि दळण आटपल्याच्या नंतर मग जेवायला बसले.
एक सामान्य वारकऱ्यांचं ऐकलं मी. फार साधी वारकरी होती हो, फार साधी वारकरी, पण निष्ठा होती माझा त्यांच्याकडे, निष्ठा होती. महाराज ज्ञानोबराय तुकोबाराय आणि मान्य केलेल्या देवांच्याच पुढे त्यांची डोके वाकत होती. असे वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या भागामध्ये. त्यांनी म्हणावं, मी लहानपणी कीर्तन ऐकलं. विटेवरचे मालक रात्रीच्या 12 वाजता जनाबाईच्या सानिध्यात जेवायला बसले. 14 लोकांच्या ताटातल्या कण्या होत्या. आणि शंकर त्या कण्या एकत्रित, त्या कण्या थोड्याशा पाणी आटून खापराच्या याच्यात असल्यामुळे घट्ट झालत्या. देवानं त्याच्यात पुन्हा पाणी टाकलं थोडस. सगळ्या कालिल्या, नामदेवरायच्या, दामूशेट्टीच्या, गोनाबाईच्या, राजाबाईच्या, लाडाईच्या, साखराबाईच्या, नाराच्या, मादाच्या, सगळ्याच्या ताटातल्या कण्या योगजीव केल्या आणि 5 बोटामध्ये कण्या घेतल्या आणि पहिला घास जनाबाईच्या तोंडात घातला, दुसराही घास घातला, तिसराही घास घातला. पण जनाबाईची जीभ ओठ लागलेले बोट पुन्हा कण्यात बुडवायचे आणि 4था 5वा घास कण्या नाही खाल्ल्या राम पाटील, बोट चाटून खाल्ले. जनाबाईच्या तोंडातली बोट जगाच्या बापानं चाटून खावा. आचार्य पंडितांनी कुडं मोडे आणि आतमध्ये प्रवेश केला. ते हजर राहते का? निघून गेलं, निघून गेलं. सगळे शास्त्री जनाबाईच्या पाया पडत होते. जनाबाईने नाव विचारले, आपका नाम क्या है? बोले ये नाम है. सगळ्यात शेवटी कबीर आले आणि विचारलं, नाम? कबीर. मत झुकिये, पाय पडू नका माझ्या. कबीराच्या डोळ्यातून पाणी आलं. माय, मी मुसलमानाच्या कुळातला वारकरी, याच्याकरता माझा तिरस्कार करता? जनाबाईनं सांगितलं, नाही, या संप्रदायात जातीचा काही संबंध नाही. या संप्रदायात चांगलं वागणारा कोणाही जातीतला असो. यारे यारे लहान थारा याती फलके नारे विचार लगे यारे यारे लहान यारे 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 लहान थोर याती भलत्या नारी नर कोणाही जातीतला. सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची चांगलं वागणाऱ्या सगळ्यांना भजन करण्याचा अधिकार आहे. याच्या उलट एक सांगू का? उत्तम कुळी जन्म, क्रिया मंगळ. स्वतःला जर म्हणत असेल मी उत्तम कुळात जन्माला आलो, जर काम चुकीचं करीत असेल तो हरामखोर, तर त्यानं अख्खं कुळ मातीत घातलं त्या भाडव्यानं. विठाला विठाला अधिकार आहे सगळ्यांना. जाता जाता सांगतो, याच्या अगोदर पण सांगितलं होतं, या देशामध्ये टोल नाक्यावर टाळ्या वाजविणाऱ्याला तृतीयपंथी म्हणतात. पण एक तृतीयपंथी सुद्धा एका वारकऱ्याच्या नादी लागून टाळ्या न वाजवता टाळी वाजीत पंढरपूरला गेला. टाळ्यात आणि टाळीत फरक असतो. टाळ्यात आणि टाळीत फरक असतो.
राम पाटील टाळ्या राजकारणात असतात. माफ करा बरं, मी तुमच्या अंगावर दगड टाकीत नाही. तुम्ही किती लोकांना पुरतात मला सांगा ना. मागणारी लोक जर सगळीच झाली तर एक राजकारणी किती लोकांना देणार आहे? आश्वासनाच्या टाळ्या असतात. एका भाषणात एका व्यक्तीचं ऐकलं, ऐका तुमच्या गावाला असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. तुमच्या गावाला असा रोड करील की त्या रोडवर खसखस वाळू घालता येईल. मी नाही पुढारी, तुम्हीच पुढारी व्हावा ना आम्ही तुम्हाला बघावा. आता आमच्या बी लोकांना पुढारी व्हावा वाटायला. हो, 5-4 वर्षाला आमचे बी लय दिसतील तुम्हाला. हो, पण हे लय पंगा दाखीत असतात आमची उभी राहिल्यावर. हे म्हणते आम्ही पाया पडून दिलेले पैसे आता इकडे खर्चायला होय तूही दाखवतो. हो, हे काय साधे वान्य येतोय, यायनच रावणाला मारलं होतं. हे बाकीच्या मारायला भीतीत का? हे साधं समजायचंच नाही प्रकाशराव. बाळू महाराजानं मुकाट्यानं पंढरपुरातल्या काशीतल्या मालकाचंच भजन कर, अख्खं जग तुझ्या पाया पडेल. एखाद्याचा झेंडा धरला ना, झेंडा उलटा करून हानतीन गिरगाव करायला. विठाला आम्ही एकच करायचं, धर्मनिरपेक्ष माणसाला गादीवर बसवायचं काम आम्ही करायचं. इतकं काम करू शकतो. आम्ही राजा व्हायचा प्रयत्न नाही करायचा असं सांगितलं नाही पुराणामध्ये. एका वारकऱ्याचं ऐकून तृतीयपंथी पंढरपूरला गेला. तुम्ही किती मानता किती न मानता, आपले सुद्धा बुवा किती मानतीत किती न मानतीत हे डोक्यातलं काढून टाका. पण त्या तृतीयपंथ्याचं नाव घेतल्याशिवाय सकाळचा काकडाच होत नाही. त्या टोल नाक्यावर टाळ्या वाजविणाराचं नाव घेतल्याशिवाय सकाळचा काकडा होत नाही. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू आणि भजनी आभेदू हरीचे पायी. तो तृतीयपंथी त्या लागी विमान पाठविले. म्हणजे तोही पुष्पक विमानात बसून गेलाय. म्हणजे देवाची भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. जनाबाई सांगतात हो का उत्तम चांडाळ आणि त्याची पायी माझे कपाळ. तुम्ही मुसलमानाच्या कुळातले म्हणून तुमचा तिरस्कार नाही, मग मला पाया का पडू देत नाहीत? कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, वयानं नाही अधिकारानं. कबीर काय जनाबाई का म्हणतात? कारण तुम्ही 36 वर्षापूर्वी एक कपडा इनला होता आणि ते कपडा बाजारात इकला आणि तो उत्तर भारतात इनलेला कपडा सोलापूर जिल्ह्यातल्या व्यक्तीने विकत घेतला आणि त्यानं त्याच्या पाहुण्याला दिला. त्याचा पाहुणा इतका हलकट होता, गंध लावणाऱ्याच्या कुळातला भडवा, इतका हरामखोर होता. त्यानं तो शेला वापरून वापरून पाय पुसायला वापरला, दरुजात टाकला. 10-20 वर्ष पाय पुसायला आणि तो दसऱ्याच्या आधी 4 दिवसानं गंगेत धुतला, चंद्रभागेत धुतला. वाळू घातल्याच्या नंतर उशाला घेतला, त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. जनाबाईनं त्या श्रीमंत व्यक्तीला सांगितलं काही देऊ नका, एवढा कपडा देऊन टाका. तिने अंगावर फेकला. तिला माहीतच नव्हतं ना, ती गंध लावणाऱ्याच्या कुळातली होती. हो, खपक्या कुंकू लावणाऱ्याच्या कुळातली होती, पण ओरिजिनल पाकिस्तानी होती ती. जिच्या घरचा वस्त्र राम राम म्हणतंय ते पाय पुसायला ठेवत असतात का? जनाबाईनं ते वस्त्र कशाला वापरलं माहितीये का? ज्या ज्या वेळेला देव झोपड्यात आला त्या त्या वेळेला बसायला तेच टाकलं. आणि रोज विचारायची, देवा हे कोणी इनला असेल हो, देवा हे कोणी इनला असेल हो, देवा हे कोणी इनला असेल हो. आणि ज्या दिवशी देव दळत असताना आचार्य पंडित शास्त्री सगळे त्या कुटियाच्या भोवताल बसलेले होते आणि त्याच्यामध्ये कबीर बसलेले होते. दळता दळता देवानं सांगितलं, जना तू फार दिवसापासून विचारित होतीस हे राम राम म्हणणारं वस्त्र कोणी इनले. तेव्हा ते बसलेलं व्यक्ती दाढीवालं त्याने इनले. जनाबाईनं सांगितलं सगळ्यांना पाया पडू दिले, पण कपडा इनणारे तुम्ही येत. 36 वर्ष पायाखाली तुडीला अजून त्याच्यातून राम नाम निघते. तुमच्यात पावर किती मोठी म्हणून तुम्हाला पाया पडू द्यायचं नाही. दादा कबीर लय पलीकडचे होते. कबीरानं सांगितलं, माय मला तुझ्या पाया पडावं लागेल. का 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 मी इनल्याला शेला फक्त भजन म्हणतोय, पण तुझ्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुझ्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. माय मी भजन करता करता शेला इंतो म्हणून मला फक्त शेला चिनू लागतोय, तुला आंघोळ सुद्धा घालू शकतोय. जनाबाईला आंघोळ घालायचा. भारतरत्न गानकोकिळा
स्वर्गीय वैकुंठवासी गोलोकवासी कैलासवासी सत्यलोकवासी साध्वी लताबाई ह्या एकदा महंत भीमसिंह बाबाकडे भजनासाठी आल्या. आता लताबाईनं काय काय गायलं, देशावरची गाणी गायली, सिनेमातली गाणी गायली, त्या टोकाची अभंग सुद्धा गायली. गायक होत्या त्या, गुणवान भारतरत्न होत्या. तो वैकुंठवासी मुक्त कैवल्य सद्गुरू समाधीधन महंत भीमसिंह बाबांकडे आल्या आणि बाबांनी लताबाईंचं गायन ऐकलं. तर लताबाईनं सांगितलं, बाबा मला तुमचं सुद्धा गाव ऐकावंसं वाटतंय. महंत भीमसिंह बाबांनी एक गोडस गालं, तुळशीच्या वनी जना उकल. तुळशीच्या बनी जना उकला तुळशीच्या बनी जना एक मुद्दा बघा, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, किंवा डोई चोळी सारंग पाणी, डोळे चोळी सारंग पाणी, डोई चोळी सारंग पाणी. देव डोकं चोळायचा, माय तुला नाहू घातलंय ग, पडा पाया. मग जनाबाईनं पाया पडू दिलं, कबीराचंही दर्शन घेतलं. आचार्य पंडित शास्त्री विद्वान जनाबाईला विचारतात, माय आम्हाला देव भेटला नाही पण लांबून पाहिलाय, आम्हाला देव भेटला नाही पण लांबून पाहिलाय, आम्ही त्याच्यातही नशीबवान आहेत, ते तुझ्यामुळे आम्हाला पाहायला भेटलाय, पण तुला कशाने भेटलाय? तुला दळू लागतोय, तू या ताटातलं उष्ट खातोय, कोणती भाव जीवी पंढरी रावती, कशाने भेटलाय? तू काय केलंस? काय वाक्य वापरलं? दासी नाम याची म्हणून या. म्हणलं नाही मी भजन केलंय, म्हणलं नाही मी परमार्थ केलाय, म्हणलं नाही मी भक्तिवान आहे, मी एका वारकऱ्याच्या घरची दासी आहे. मी नामदेवरायचं दासत्व स्वीकारलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवलंय, म्हणून जगाचा बाप मला नुसतं भेटलाच नाही तर मला दळू लागतोय. ही नामदेवरायाच्या पायातली ताकद आहे, ही संतांच्या पायातली ताकद आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, महाराज नामदेवरायाच्या पायाचा प्रताप आहे, म्हणून चारू वर्णाऱ्याच्या कुळातल्या जनाबाईंना विटेश्वरच्या मालकानं इतकी सेवा करावी. देव भेटला नवल नाही, कामच तिच्या घरचं करीत होता. ही साधूच्या पायातली ताकद आहे. म्हणून साधू
अशा संतांच्या चरणावर डोकं ठेवा. देव जरी नाही भेटला प्रत्यक्ष तर देव भेटला अशी अनुभूती व्हावी. कशी माहितीये का? भागवतराव, प्रकाशराव, राम पाटील जिथं चोर मारतात तिथं गाडी बंद व्हावं. रातच्या 2 वाजलेल्या असावं. जिथं चोर हाणतात का तिथं गाडी बंद पडावं. किती बेकार काम आहे. आणि 2च मिनिटात मागून ओळखीची गाडी यावा. देव भेटलाय. 2च मिनिटात ओळखीची गाडी यावा. राम पाटील इथं कस काय? हा गाडी पंक्चर झाली म्हणते. हा गंजा पंप मारला पण ते चालू बी होईन. पंक्चर का दुसरी स्टेपनी लावली पण चालूच होईन. काय माहित. बसा गाडीत. गाडीला कोण भूत नेते? आणि नेली तरी इन्शुरन्स आहे ना. हे शरीर मिळेल का पुन्हा? 2 मिनिटात ओळखीच्या माणसाची गाडी येणं याला म्हणायचं काशीतले मालक आणि पंढरीतला मालक भेटला त्या गाडीच्या रूपात. देव काय तुम्हाला असं गोट्या खेळणार दिसतो का? संघ येऊन तुमच्या हाताला हात धरून फिरायला? तितकी लायकीची का आपली हात त्यांना हातात धराव? मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मुरलेलं लोणचं आहे का नाही? चांगलं लोणचं वाळलं तरी पाण्यात बुडून चोखा वाटतंय. आणि येडपट बाईनं घातलेलं 3ऱ्याच दिवशीवरी साय येते. ते अंगाला लाव चेहरा चांगला होईल. विठाला महाराज साधूचा प्रताप येतो. साधू चांगला भेटला की हिने साधती साधनी तुटती भावाची बंधनी. तुमच्याकडे विदर्भ पंढरी आहे. सद्गुरु समाधिधन मुक्त कैवल्य सद्गुरु गजानन महाराज. साधूची ताकद किती मोठी. चला देव भेटेल काही नवलय नाही हो. साधी गोष्ट आहे. साधी देवच तिथं राहतोय. मी हारूप लागी वसावा नाम घोष बरवा करीती माझा. मी सापडेल तिथे की जिथं निष्ठावंत वारकरी भजन करतात मी तिथे. माझे भक्त गाती जेथे मी तिथे. पण निष्ठावंता कोणाचं भजन ऐकायला येडं नाही. ते काही लोकांनी हृदयाच्या तारा काढून जरी इना केला आणि भजन केलं तरी ते ऐकत नाही. त्याला भजन तसं लागेल. आपली भजन काही तंबाखू खाऊन गुटखे खाऊन पानं खाऊन रंगारंगाचं पाणी पिऊन हा नालायकपणा आपल्याला काय नरका जाणे असल्यांचं नाही. हा चांगलं भजन चांगलं निष्ठावंत लोकांचं भजन. अक्षय तृतीयाचा मुहूर्त होता. 12 साधूच्या सानिध्य लाभलं की कामच संपलं. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आणि या दिवशी आपल्या भारत देशातल्या या पवित्र मातीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं सद्गुरु गजानन महाराजांचं दर्शन सकाळी सकाळी मुहूर्तावर घेतलं. ही जरा गोलू महाराजांची इच्छा होती. दर्शन घेतलं. साधूच्या दर्शनाचा पुरुषार्थ किती मोठा असतो पहा. पाठीवर थाप टाकली आणि डोळ्यातून पाणी आलं. गुरुवर एक का रडता? आजचा दिवस तुमच्यासाठी घातक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी घातक आहे. राम पाटील त्या व्यक्तीचं नाव होतं लोकमान्य टिळक. सद्गुरु गजानन महाराजांनी सांगितलं. पण मातीवर अतूट प्रेम करणारा व्यक्ती होता. ते म्हणले जीव गेला तरी हरकत नाही पण आज सभा घेणार म्हणजे घेणार. कारण त्या दिवशी इंग्रजाचे 4 अधिकारी त्या भोवताल फिरत होते. गोऱ्यांचे 4 अधिकारी फिरत होते आणि लोकमान्य टिळकांनी सभा घेतली. जरा त्यांना आवडणार नाही असं वाक्य. आता दुसऱ्याला आवडतच नसतं पण लोकमान्य टिळकांचं वाक्य चुकीचं नव्हतं ना. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार.
आपली भारत माता स्वतंत्र व्हावी आपण का नाही विचार करावा, आपण का नाही म्हणावं, हे काय चूक थोडीचे. पण त्या गोऱ्यांना आवडली नाही. आणि लोकमान्य टिळकांना एका मला वाटते 122 का 222 कलम गुन्हा आहे तो. त्या कायद्याच्या कलमनुसार दुपारी बंधा महाराष्ट्र पुरणपोळीचा स्वयंपाक खात होता. अक्षय तृतीयाचा दिवस आहे, त्या दिवशी पुरणपोळी असते. काही इकडे आंबेरस सुद्धा असते, आंबेरसात पुरणपोळ्या असतात. आणि त्या दिवशी बंदा महाराष्ट्र पुरणपोळी खातो. कोणी आपल्या पितरांना नैवेद्य देतोय. आणि त्या दिवशी लोकमान्य टिळकांना प्रकाशराव बेड्या घातल्या, कारागृहात टाकलं. सद्गुरु गजानन महाराजांनी सांगितलं, मी म्हणलो होतो लोकमान्य तुम्हाला, गंगाधर, बाळ गंगाधर तुम्हाला म्हटलं होतं मी. लोकमान्य नाव नव्हतं बरं तेव्हा, बाळ गंगाधर टिळक इतकंच नाव होतं. बेड्या घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं, आमच्या महात्म्याचं दर्शन घेऊ द्या. ये अवलिया, ये नंगा फकीर. बाळ गंगाधर टिळकांना सांगितलं, तुम्हाला काय म्हणायचं तर म्हणा, पण आमचं अंतःकरण आहे. हातात बेड्या असताना राम पाटील सद्गुरु गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. बोलले नाही, मी सांगितलं होतं तुम्हाला कारागृहात. त्या दिवशी गजानन महाराजांना एका भक्ताने पिठलं भाकरीचा प्रसाद आणला होता. आम्ही शेलूला यावर्षी 9000 भाकरीचा प्रसाद केला. गजानन महाराजांचं मंदिर आहे, 2 सेवा करीत असतो मी तिथं, ऋषीपंचमी आणि प्रगट दिन. ऋषीपंचमीचं शेलूला कीर्तन करून पुन्हा सद्गुरु गजानन महाराजांच्या मंदिरात शेगावला संध्याकाळचं 7 ते 9 मला कीर्तन असते आणि 5 ते 6 प्रवचन सुद्धा असते. तिथली सेवा मला सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपेने विश्वस्ताने दिली. पिठलं भाकरीचा प्रसाद त्या भक्तांनी खूप आग्रह केला, पण महाराज त्या दिवशी जेवलेच नाही. मला असं वाटते दुसऱ्या दिवशी त्याच्यातली 3 कोरा भाकरी बाजूला काढली, 1 कोर बाजूला काढली, त्याच्यावर पिठलं ठेवलं आणि स्वतः चतकोर घेतली, एका भक्ताला दिली, बाजूला कोणी होते त्यांना दिली. आणि ज्या पंतरवाळीत गुंडाळून आणली होती त्या पंतरवाळीत चतकोर भाकरी आणि ते पिठलं गुंडाळलं. आणि धुनी पेटलेली होती, धुनीमध्ये लाकडं होते प्रकाशराव, त्याच्यातला एक कोळसा काढला आणि कोळशानं पत्रिकेवर लिहिलं, त्या भाकरीच्या पंतरवाळीवर लिहिलं. आणि एका भक्ताला सांगितलं, इंग्रज सरकारची आज्ञा घेऊन ही बाळ गंगाधर टिळकांना इतकी भाकरी नेऊन द्या. महाराज, साधूच्या दर्शनाचा लाभ किती मोठा असतो बघा, किती मोठा असतो, किती मोठा असतो. आमच्यासारखे कीर्तनकार कितीतरी मरतील, वर्षे, 2 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे, 5-7 वर्षे त्याच्या नावानं थोडासा उदो उदो केल्या जाईल. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत लोकमान्य टिळक विसरणार नाहीत लोक. चंद्र सूर्य येतोपर्यंत प्रताप आहे का महाराज, साधूचा प्रताप. ही भाकरी दिली, लोकमान्य टिळकांना विचारलं कोणी दिली, सद्गुरु गजानन महाराजांनी दिली. ती भाकरी पिठलं खाल्लं, पात्र चाटून खाल्लं. पण पात्राच्या पाठीमागून लिहिलेलं होतं, इथं बसून पण रिकामा बसू नकोस, काहीतरी काम कर. आणि सद्गुरु गजानन महाराजांच्या पिठलं भाकरीच्या प्रतापानं वाणीत ताकद आली आणि वाणीतली ताकद हातात आली राम पाटील. आणि त्या हातातल्या लेखणीनं गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. कारागृहात जलात प्रकाशराव, जलात जलात. आणि आता सारखा होता का, आता नालायक मोठ्या लोकांनी गुन्हा केल्यावर तिथं बी काजू खातेत. खोटं आहे का राम पाटील, तिथं जलात बी काजू खातेत, जलात बी काजू खातेत, जलात बी. इंग्रजाच्या कसारखं त्या काळात जलात असतील का काजू, ते कोलू वडायला लावायचा, ते चप्पू पिसायला लावायचा, काय काय महाराज. आणि सद्गुरु गजानन महाराजांच्या प्रसादानं वाणीला प्रगल्भ. आता देशावर प्रेम करणारी माणसं ही महाराज नसून कोट्यावधी महाराजांच्या बरोबरीचे असतात. देशभक्त हा लाखो महाराजापेक्षा श्रेष्ठ असतो, लाखो महाराजापेक्षा श्रेष्ठ असतो. मी एक तुम्हाला सांगू का, आपण ज्यांच्यामुळं आनंदानं झोपतो का, बिनधास्त झोपतो का, या भारत देशाच्या सीमेवरचे जे जवान आहेत का, हे कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ आहेत. कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ आहेत, कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ आहेत. कधी कधी एखाद्याच्या कर्तव्याच्या गुणाची पावती अंतःकरणातून दिली पाहिजे. ते पवित्र आदेशासाठी आपण सुखानं झोपतो. चला, गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला.
बाळ गंगाधर टिळक नाव होतं, लोकमान्य टिळक पडलं. आणि नुसतं लोकमान्य नाही, चंद्र सूर्य येतोपर्यंत तो ग्रंथ जिवंत आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकमान्य टिळकांचे भारत देशात पुतळे असतील. कृपा कोणाची आहे? गजानन महाराजांची. एकदा दर्शन घेतल्यामुळे, अक्षय तृतीयाच्या दिवशी एकदा दर्शन घेतल्यामुळं देव भेटलाय, लांब सोडून द्या. आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा जयंतीच्या दिवशी या देशावर प्रेम करणारी सगळी लोक त्यांना हार घालून नमस्कार करतात. म्हणजे लोकमान्य टिळकांनाच देव मानतात. देव भेटला नाही, त्यांना साधूच्या दर्शनानं देव होता आलं. इतकी मोठी ताकद संतांच्या दर्शनात आहे. म्हणून पहिल्या कडव्यात टाइम तर होऊन गेला ना आपला मोगाच. सांगावून सांगचे ना आता आठवलं म्हणून, आहे का नाही? तुम्ही मला पुरायच्या मागे येत. एका बाईने विमान अडविलं. अडीता येईल का? काल मी शेलमला कीर्तनाला होतो. त्यानंच तिकीट काढे. आपलं काय देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला. हो. तिथे बसताना फोटो काढावा तर आपल्याकडे तितका इज्जतदार मोबाईल बी नाही. इज्जतदार नाही, तितका क्वालिटीचा. हा इज्जतदार मोबाईल, याच्यात काहीच घाण येत नाही. हा, तुमच्या मोबाईलचे बटन चुकीचे दाबल्यावर काही घाण लोकायला जाती. आपला मोबाईल म्हणजे पतिव्रता मोबाईल आहे, काही येत नाही याच्यात. हा, पैसे नाहीत असं नाही म्हणणार मी. मोबाईलची माळ घालीन इतके पैसे, गळ्यात शपथ, खोटं कशाला बोलू मी. मालकान दिलेत ना आपल्याकडे. हळद होईल, तुरी लय मोठ्या झाल्या, आहे का नाही प्रकाशराव? हो द्या 400-500 रुपयानं रिवर्स, पण झाल्या लय मोठ्या. हरभरं भरपूर होईल, काही ताण नाही. हो, आता नाही घ्यायचं. आता जर मोठा मोबाईल घेतला की असं होईल, धोत्राव इन केली कुत्रे भुकतील, नाही का? हो. 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं? आता नकोच. नाही, आता नाही, आता नाही, आता नाही. शेपुड्या पण माग लागते. मी काही फोटो बिटो काढा नाही, गरज नाही. कारण फोटो काढायच्या लायकीच्या विमानात बसायची आपली लायकी नाही. फोटो काढायच्या लायकीच्या विमानात ती लोक बसली, त्याला पुष्पक विमान म्हणतात. आणि माझा एक असा, तुम्ही मला येडपट म्हणा किंवा अनपड म्हणा, पण ह्या विमानात गुंड पण बसतात. ह्या विमानात चोर पण बसतात. त्या विमानात गुंडन चोर बसत नाहीत. त्याच्यात फक्त ओरिजिनल साधू बसत होते. आणि अशा साधूचं विमान एका बाईनं अडविलं. लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी अंकल. विमानाला हात केला, थांबवा म्हणले. तुझं चित्र कुटी होनी येवोनी, मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंगो जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थोनी पुशिले. विमानात जात होते. थांबा महाराज. विमान खाली उतरलं. काय काम आहे? पाया पडू द्या. घेतलं दर्शन.
एक दिव्य पर्वत आहे. त्या पर्वतावर एक महात्मा, 6 पैकी दुसरं एक नाव सांगतोय. 6 साधूचं दर्शन घेतलं, त्याच्यापैकी एक शरभंगूचं. एवढा सांगतो, बाकीचे 4 कोण होते घरी गेल्यावर पान डॉक्टर तुम्हीच सांगता सगळ्या गोळ्या एखाट्या घेतले की रिॲक्शन येते. त्याच्यामुळे 2 देतो मी, राहिलेल्या 4 पुन्हा आपोआपल्या घ्या ना घरी शोधून. त्या साधूचं नाव आहे मतंग. मतंगाचं दर्शन घेतलंय. प्रणाम बाबाजी, प्रणाम. 6 पैकी दोघांनी, त्या बाकीच्या 4 पण सांगितलंय, पण ते नाव शोधा. मुनिश्री शरभंगू आणि मतंगानं सांगितलं शबरी. तिचं नाव शबरी आहे. जी जी जी, काळजी करू नकोस, एक दिवशी पंढरपुरातला मालक तुला भेटन आणि काशीतला मालक सुद्धा भेटन. शेष कोणाच्या गळ्यात आहे? महादेवाच्या. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. आणि मग शेषाचा अवतार आणि महादेवाच्या गळ्यात कोणाचा हार आहे? शेषाचा. आणि मग लक्ष्मण भेटले म्हणजे कोण भेटलं? काशीतले मालक भेटले का नाही? समाधान मानावं लागेल ना महाराज, मानावं लागेल ना समाधान. दोन्ही भेटतील तुला, दोन्ही भेटतील. महाराज दान करावा तर भिल्लाची पोरगी, तिचाच बाप लावलं चित्र सशे धरून खात होता. यज्ञ करावा तो नुसते लावरं चित्र खात नव्हते राम पाटील. ते सशे, ते पशु पक्षी मारल्याच्या नंतर त्यांच्या पंखाचे कपडे घालीत होते. पावडे बुवा हे कपडे नव्हते तिच्या बापाला. घरातल्या बायका सुद्धा चोळ्या पंखाच्याच घालीत होत्या. इतकी परिस्थिती नाजूक. यज्ञ कशाचं करतील, दान कशाचं करतील, धर्म हा शब्द तरी कळतो का? पण त्याग घडला जीवनामध्ये आणि साधूचं दर्शन झालं. महाराज झोपडीत राहत होती, झोपडीत कुटियात राहत होती. कुटिया म्हणायचं ती ओलू महाराजांनी केली ना, ती कुटी आहे, कुटी आहे, पर्ण कुटी आहे. फार काय झालं तर झोपडी म्हणायची, खोपड म्हणायचं नाही त्याला. हो, हे खोपड्याचा अर्थ लय बेकार असतो आहे की नाही अंकल? पर्णकुटी म्हणायचं, कुटिया म्हणायचं, झोपडी म्हणायचं. या झोपडीत माझ्या, झोपडी येते झोपडी. झोपडीत राहून देवाची अपेक्षा केली. या काही काहीची तर आता चांदीन सोनं महाग झाले म्हणून सांगा, नाही तर लय लोकांची तर चांदीची ताट जेवायला. चांदीची ताट, प्लेट, त्याच्यात सोन्याचा चमचा, त्याच्यात भात, गावरान तूप, दूध टाकलेलं, साखर टाकलेली. घ्या देवा. देवाने इतकं पक्क तोंड बांधले आणि नाक दाबून घेतलं. वास पण घेतला नाही त्या नैवेद्याचा. वास पण वास. हिला देवाला नैवेद्य ठेवायला भातच नाही. बोरं आणले. बोरं किती गोड आहेत म्हणून आधी टोकरले, दातान टोकरले. आयुष्यात ब्रश नव्हता हो तिला, पेस्ट नाही काय नाही, दातान टोकरले. टोकरून पाहिले बोरं, जे गोड आहेत ते द्रोणात ठेवले. सोबत लक्ष्मणजी होते, पाहिलं. देवान ते बोरं खाल्ले. भाव सांगतोय, भाव. साधूच्या पायात ताकद किती आहे. गवत उपटायचा नाद आहे मला, खुरपायचे पैसे कमी लागतात. लक्ष्मणजी बाहेर आले आणि दुरण फेकून द्याला. पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भाऊ आहे. दुरण फेकून द्याला. ज्या पर्वतावर द्रोण पडला त्या पर्वताला द्रोणागिरी म्हणतात. पण द्रोण फेकायच्या अगोदर त्या पर्वताचं नाव काय होतं सांगता येईल काय एखाद्याला? किती रामायणकार मेल्यावर सुधारतान, मला गोळी घाला. सांगा बरं, त्या द्रोण फेकायच्या अगोदर पर्वताचं काय नाव होतं? इथून सुरुवात आहे आपली. हे तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर सिद्र सापडणं, दारापुढे गाडी लावल्यावर हवा राहील. हा तुमचा दोष नाही, हा आमचा दोष आहे. आम्ही वाचून कीर्तन करीत नाहीत म्हणून तुम्हाला गुण येत नाही. विठाला विठाला द्रोणागिरी नाव पडलं. भक्ताच्या प्रसादाचा अपमान केला म्हणून याच बोराच्या आठवळीपासून निर्माण झालेल्या वनस्पती लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर त्याच कामी आलत्या. काय मालकाची सत्ता आहे. ती बोर खाल्ले. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तो का म्हणे भक्ती पुढे. बोरे खाय भिल्लटीची बोर खाल्ले. महाराज देव भेटला असेल, देवानं उष्टे बोर खाल्ले असतील, त्या झोपडीत भेटायला गेला असेल, काय काय अजून झाला असेल तो भाग सोडून द्या. पण अलौकिक खुर्ची भेटली शबरीला. अलौकिक.
तुमच्या राजकारणातल्या खुर्च्या कधी येतात जातात, बरोबर आहे का नाही? कधी येतील कधी जातील, त्या काय आपल्या एवढे काय आपल्या हातातलं नसतंय. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची खुर्ची कोणीच ओढीत नाही. तिला गोलोकातली खुर्ची भेटली 19व्या क्रमांकाची, की ज्या खुर्चीवर 18 लोक असे अनुरागी होते की त्यांच्या कणाकणामध्ये विश्वाच्या मालकाचं वास्तव्य होतं, अस्तित्व होतं. आणि ती एका भिल्लाच्या पोरीला खुर्ची भेटली. महाराज सगळे दाऱ्या कुरवाळीत होते. काय केलंस, काय केलंस, काय केलंस, काय केलंस, काय केलंस? ती म्हणली मी भजन केले. नुसत्या भजनाचा प्रताप नाही म्हणले, लय लोक भजन कळायले. 1.5 किलोचे का टाळं, अर्धा किलोचे किलो वाजू त्याच्या स्वप्नात देव नाही. हो, त्यानं भजन करता करता सुपारी चाऊ दाढा अर्धाल्या उगाळल्या. हो, एका बाजूला घुटका धरू भजन केलंय. हा, काय कमी सुगंध असेल का त्या स्वराला? गुटक्याचा सुगंध पुन्हा भजनात जात होता ना, ते काय साधा सुगंध असेल का? त्याच्या स्वप्नात देव नाही. आणि तू म्हणती भजन केलं. ती म्हणली भजन केलं, पण याच्या पाठीमागचा मुद्दा पहा. मी 6 साधूंचं दर्शन घेतलंय. त्याच्यापैकी एक मतंग आणि एक शरभंगू विमानातून जात होते. म्यारे प्रार्थोनी पुशिले, या साधूच्या दर्शनाचा अलौकिक पुरुषार्थ मला गोलोकातली खुर्ची भेटली. आणि याच्यातला सर्वात मोठा अलौकिक पुरुषार्थ आहे, पंढरपुरातल्या मालकाची बायको हरपल्यावर मला माझी भेट घेतली. बायको हरपल्या. इमानदारीनं महाराज स्पष्टोक्ती माझी, चालू कीर्तनकार जर लग्न केलेला असेल आणि कीर्तनात जर त्याला फोन आला असेल, संचानं सांगितलं प्रकाशरावनं महाराज किंवा ड्रायव्हर पळत आला, बाळू महाराज तुमच्या बायकोला अटॅक आलाय, मी येरी म्हणालो. मग कपडे चांगले धुती टायमाला, ज्या दिवशी घरी आहे त्या दिवशी वेळेला जेव बी घालती, तिला असं वाईट कसं बोलू. पण चालू कीर्तनात ड्रायव्हर जर पळत आला आणि सांगितलं महाराज तुमच्या घरच्याला अटॅक आला, तर कीर्तनात चित्त लागन का? बरं, तुम्ही कीर्तनकार असल्यावर तुमचं तरी लागन का? आपण ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत का? आपण नाथबाबा आहेत का आपलं चित्त लागायला? आपण प्रपंचाचे दास आहोत, आपण प्रपंचाचे दास आहोत. पण महाराज जगाचा बाप ज्या दिवशी जीवदशेला प्रपंचात, प्रभू जरी झाला संसाराचा दास, जीवदशेला जगाचा बाप येतो त्यावेळेला विश्वाचे नियम महाराज त्याला सुद्धा सारखे असतात. स्वतःच्या पत्नीचा विरह सोडून एका साध्वीच्या भेटी करता जगाचा बाप जातोय, ही संतांची कृपा आहे. महाराजा साधूचा पुरुषार्थ आहे. शरभंगू सांगतात प्रभू भिल्लाच्या कुळातली असेल पण जा भेटीला, तिने आमचे पाय पाहिलेत. मतंग सांगतात प्रभू जा तिच्या भेटीला, तिने आमचे पाय दर्शन घेतले. महाराज पवित्र साधूच्या दर्शनामुळे स्वतःच्या संसाराचं दुःख चुलीत घातलं आणि शबरीच्या भेटी करता गेला. हा संतांच्या पायाचा पुरुषार्थ आहे. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरी प्राप्ती शिवपाय, हरी प्राप्ती शिवपाय, घेऊ का? खरं इमानदारीनं हा करू बंद, करू का बंद? मग नाही, आता तुम्ही बंद करा म्हणले तर करतो बंद. घेऊ का 10 मिनिटं? पूर्ण करीत ती मनोरथ, साधू मनोरथ पूर्ण करतोय. एका साधून शपथ वाहली, आन वाहली, उद्या दुपारी ठीक 12 वाजता एकही पांडव जिवंत ठेवणार नाही.
कोणाचा शब्द आहे पाटील? साधूच आहे. कोण साधू? जगातला पांढऱ्या कपड्यातला पहिला ब्रह्मचारी पितामह भीष्माचारी. पुन्हा तसा नाही. आणि लाल कपड्यातला पहिला ब्रह्मचारी मारुतीराय. पुन्हा असा होणे नाही. नाही, भीष्माचारी भीष्माचारी, मारुतीराय मारुतीराय. उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील. दर 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 घाम आला. बुवा कपाळावरचं कुंकू रडत होतं आणि कुंकू रडत 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 नाकाच्या शेंड्यावरून वगळून खाली थेंब पडत होते. पंढरपुरातला मालक आला प्रकाशराव आणि घामानं रडेल रडत असलेलं कुंकू हातावर झेललं आणि तळ हातावर थेंब घेऊन पुन्हा कपाळाला कुंकू चिटकिलं. थांबत नव्हतं कुंकू, गळून जात होतं. इतकं कुंकू रुसलं होतं. मला वाटतं सिनेमातले लोक पण हुशार आहे हो. एक शब्द वापरला होता सिनेमात, काय कानी रुसले आणि काय कानी हसले. हुशार लोक. अहो, तमाशातली लोक पुरुषार्थ सांगायचे. हो, तमाशातली लोक. ती कलगीतुऱ्याची गाणी होती ना, तर त्याच्यात आपल्या धर्मातला पुरुषार्थ सांगायचे. आता काही काही हरामखोर भजनात नालायकपणा. चल मग ह्या गावाला जाऊ. आणि कशाला तू या गावाला? तू या गावात माणसं चालताना धोतर वरी धरावं लागते असं. हो, एवढ्याली गंज येत. हो, माणसं हे गदळ माणसं चालताना असं धोतर धरून चलते. तू या गावात येताना तर राधा तू या गावात याला रिकामी का? गोळ्या संपल्यात का राधाच्या? नालाय का? तिच्या येणीला गोंडे दोन. बायकोचे दागिने सोनाराच्या दुकानात बँकेत कोचून ठेवलेत हरामखोरा, आणि राधेच्या येणीला गोंडे लावतो का? नालाय का? बायकोचे दागिने सोडून आण सक्रातीच्या दिवशी बायला. असं भजन म्हणत असते. काय पुरुषार्थ महाराज या लोकांचा. निष्पांडवी पृथ्वी करीन. देव हालत होता. देव किती काम मातीत गेलं सांगू का? या पांडवा करता स्वतःचे सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मेले एका बाईच्या शापानं. यदुकुळाचा संहार झाला. एका वारकऱ्याच्या कृपेने एक वाचलं होतं, वज्र, सुदामदेवाच्या कृपेने. ते भाग नाही मला सांगायचा, इथेही मनोरथच म्हणावं लागेल. पण ऐका ऐका. द्रौपदीनं देवाला विचारलं, देवा आज एवढं असं काय? काय उद्या युद्धात काय होईल ते होऊ, पण आज काय? उद्या दुपारी तुझ्या कपाळावरचं कुंकू संपणार आहे. अरे अरे तेव्हा माझी पाचीपती मरणार आहेत. हो, युद्ध आहे. युद्धात प्रेम नसते. कोणी तर कोणी जाणार, एकाचा जय होणार आहे. नाही, पण द्रौपदी, मी स्वतःच्या संसाराची राख केली तुझा संसार नीट व्हावा याच्याकरता. तुझा संसार नीट व्हावा याच्याकरता मी स्वतःच्या संसाराची राख केली. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि मी तुमच्या इथं रात्रंदिवस असताना तुझ्या कपाळावरचं जर कुंकू पुसल्या जात असेल तर मला देव कोण म्हणेल? नाही देवा, तुमच्या काय हातात आहे? भीष्माचार्यांचं पण आहे. आणि भीष्माचार्याच्या शब्दाला ताडण करायची तुमच्यात काय ताकद आहे? हे भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय अर्जुनाच्या रथात बसत नव्हतं. कोण माहिती आहे? पंढरपुरातला मालक. रोज सकाळी पितामह भीष्माचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. पायुक पाठीशी घातला आपण पुढं आणि आपण पुढं. पण दर्शन कोणाचं बुवा? भीष्माचार्याचं. भीष्माचार्याच्या दर्शनात इतकी ताकद आहे की दिवसभरातले बाण अंगाला चिटकत नव्हते. इतका साधूचा पुरुषार्थ आहे. देवा, तुम्ही मला एके दिवशी सांगितलं होतं की द्रोणाचार्याच्या, भीष्माचार्याच्या, कृपाचार्याच्या दर्शनात इतका लाभ आहे म्हणून तुमचं शरीर सुखरूप आहे. वरी बसलेल्या मारुतीरायाच्या कृपेने रथ जळत नाही, इतकी ताकद तुम्हालाच संत सांभाळतेत. आणि या संतांचा शब्द खोटा करायची तुमच्यात काय ताकद आहे? याच्याकरता रडतोय ग ताई? याच्याकरता खाली गळालेलं कुंकू पुन्हा कपाळाला चिटकतो. रुसलंय तुझं कुंकू, रडताय तुझं कुंकू. ऐका देवा, या कुंखाला एक पर्याय आहे. मला युद्धभूमीच्या कडेला जिथं राहुटी आहे त्या राहुटीत पितामह भीष्म राहतात. पितामह, मला त्यांच्या दर्शनाकरता घेऊन जा. काय पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा द्रौपदीकडे. किती पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा, किती पुरुषार्थ आहे. ऐका माझ्या माईंनो, एवढाच पुरावा. साधूच्या दर्शनात किती फायदा आहे.
मी एका कीर्तनात काल परवा बोलून गेलो याच भागात अंकल. 9.5 वर्षाच्या पोरीचं लग्न 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत झालतं. पण अश्विनी कुमारांचं दर्शन झाल्याबरोबर नवरदेव 22.5 वर्षाचा, 22.5 वर्षाचा नवरदेव, आणि डोळे पण आले. त्या नवरदेवाचं नाव च्यवन. अश्विनी कुमारांनी च्यवनप्राश खाला द्यालता. आपण खातो तेव नाही. तो च्यवनप्राश खाल्ल्यावर 100 वर्षाचं म्हातारं 22.5 वर्षाचं झालं. आता त्या च्यवनप्राशमध्ये जे औषध होते का ते आपल्या च्यवनप्राशमध्ये नाहीत. आणि पंढरपुरातला मालक हे तयार करणाऱ्याला टाकू बी देत नाही. कशामुळे माहिती आहे का? तो च्यवनप्राश जर आता असायला तर कोणतंच म्हातारं पोराचं लग्न होत द्यायचं नाही. पोरग वयात आलं की पुन्हा म्हाताऱ्यानं च्यवनप्राश खाचा. महच तदेव लग्नं सुदिनं तदेव. पोरगच बापावर अक्षदा टाकायला. तदेव लग्नं सुदिनं तदेव. ताराबलम चंद्रबलम तदेव. विद्याबलम दैवबलम तदेव. लाभस्तेषाम जयस्तेषाम. म्हाताऱ्यानं च्यवनप्राशचे डबे गळ्यात बांधले असते. पोरग काही न नाही. काय साधूची ताकद. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं दर्शन झाल्या. सती जाणाऱ्या बाईचे मालक उठावा बाबाजी थावरे. नाव सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. पूर्ण करीती मनोरथ. काय पुरुषार्थ महाराज. द्रौपदीने सांगितलं, दादा पंढरपुरातल्या मालकाला दादा म्हणत होती, मला पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता घेऊन जाय. जाता येता वेळ जरी नसेल तर गाडीचा काच खाली करून या मंदिराला मान गाडीतली गाडीत वाकी जा. लोटांगणे बाबाच्या मंदिराचा कळस पाहून नुसती गाडीतल्या गाडीत मान वाकवा. मोटरसायकलवर असाल तर हात सोडू नका. तशीच नुसती मान वाकवा. तुम्ही ज्या कामाला चाललात ते काम होऊन जाईल. पण काम चांगलीच करा. तो कामच. एक जण म्हणला मी खिशे कापायला चाललो आणि कळसाचं दर्शन घेऊन गेलो. अरे सुंबळ्या तसं नसतं रे. चांगल्या कामाची अपेक्षा धरून जाय ना. कळस पाय तुझा उद्धार होईल. मग लोटांगणी बाबाची कृपा होईल. महाराज द्रौपदीनं देवाला विचारलं, पितामह भीष्माचार्यानं शाप दिलाय सगळे मारीन, त्यांचं दर्शन काय? ऐका ना देवा, माझे 5 पती निरापराध आहेत आणि माझे 5 पती विश्वाच्या मालकाचं भजन करतात. लोककल्याणकारी आहेत, लोकहितकारी आहेत, सृष्टीहितकारी आहेत. आणि याच्याकरता माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत राहावा, याच्याकरता मला दर्शनाला घेऊन जा. आणि पितामह भीष्माचार्य सकाळी लवकर उठले आणि राहुटीमध्ये त्यांची संध्या चालू आहे. पितामह येते, भीष्माचार्य राहुटीचं दार लावलेले, त्यांचे अंगरक्षक बाहेर उभे होते. देव आल्याबरोबर देवाच्या हातात सुदर्शन लांब ठेवा, कारण देव कोणाच्या पक्षातले होते? पांडवाच्या. ते सुदर्शन तिकडं ठेवावं लागलं. सुदर्शन, ते चक्र, ते सगळं बाजूला. हा, ते काही आणायचं नाही इकडं नुसते. ठीक आहे म्हणले. काय काम आहे? आमच्या बहिणीला मालकाचं दर्शन घ्यायचं, भीष्माचार्याला मालक. ठीक आहे म्हणले, तुम्ही तिकडंच थांबा. तुम्ही तिथं थांबा लांब, कारण अंगरक्षकाला माहित होतं याचा भरोसाच नाही. कारण त्याच्यासारखं आगाव कोणीच नाही पंढरपुरातलं इतकं. त्यानं रावणाला आपटून हाणलंय, तर बाकी टाटरन वायर चोरणार याला किती मारीन त्याचा मिळत नाही ना. हा आहे का नाही? हळदीचं गठुडच नेलं एक जणांना उचलून, सोयाबीनचं चुंगडं उचलून नेलं. यायला तर घुसू हानीन नव्हते. ते का साधं आहे का? म्हणून भीष्माचार्याच्या अंगरक्षकाला माहित होतं ये लांबच राहू द्या, लांब. द्रौपदी समोर गेल्या. अंगरक्षकांमध्ये जाऊ दिलं नाही, कारण ते पितामह भीष्माचार्य होते. ते सकाळी जन्माला आलेल्या पोरीला सुद्धा देवी म्हणत होते. सकाळी जरी एखाद्याला पोरगी झाली असेल आणि त्यांनी सांगितलं मला नात झाली, जगदंबा नमस्तुभ्यम. हा आदर्शवाद भीष्माचार्याकडे होता. विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला देवी समान मानणारे होते भीष्माचार्य. आणि ते मदत कशी होते ते द्रौपदीनं सांगितलं, काय हरकत नाही, श्रद्धा असल्यावर बाहेरून दर्शन घेतलं तरी काम झालं. राहुटीच्या बाहेरून दर्शन घेतलं, तिथेच बसलेली. पूजा आटपल्याच्या नंतर आशीर्वाद द्याला, अखंड सौभाग्यवती भव. एक जण म्हणला, भीष्माचार्याला बाहेर बसलेली कस काय दिसली? दिसलीच नाही, कळाली बाई होती म्हणून. कशामुळे कळाली? हात वाकून दर्शन घेतल्यावर बांगड्या एकदा खाली सरकारी आल्या. मग बांगड्या वाजल्यावर कोण पाया पडायला आलं कळालं का नाही? तिला बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. ती बांगड्या घालीत होती ना, द्रौपदी आई साहेब बांगड्या घालीत होत्या. याच्यामुळे बांगडी घाली जा, निदान बाई ओळखूया म्हणून तरी घाली जा. एक जण म्हणला, महाराज मी लई विनंती करायला पण मै बायको घालीत नाही, मग मला घालतो का तिच्यावरच्या बाईला? घाली जा, आपली संस्कृती आहे माझ्या माईला. घाली जा, जास्त नका घाली जाऊ, 1-2च घाली जा.
पण खाली जा. बांगडी घालीन आणि घड्याळात पा झाल्या. नवरा बाहेरून आल्यावर त्याला घड्याळ दाखवली. उशीर झालाय, बुक्का आणीन. घाला, एक दोन घाला. गरीबाच्या बाईला बांगडी भेटत नव्हती म्हणून लग्नात बांगड्या भरायची पद्धत होती. काय संस्कृती आहे महाराज आपली. अखंड सौभाग्यवती भव. देवानं सांगितलं काम झालंय, दादा मोकाट्या बसा. काम झालंय पण खरं नाही झालं. आताच झालंय का नंतरच झालंय ते एकदा विचारू द्या. आणि शिबिराच्या बाहेर, रावटीच्या बाहेर भीष्माचार्य राम पाटील आल्यावर द्रौपदीने विचारलं, महाराज मग अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिलाय, ते दर्शन मी घेतलं होतं, या जन्मातला का पुढच्या? आणि पुढच्या जर म्हणला तर पांडव मरणारच येतं. काय डोका असेल महाराज, काय डोका असेल. कोणाला द्रौपदी म्हणायचंय? आशीर्वाद दिलाय तो या जन्मातला का पुढच्या? म्हातारं बी किती हुशार होतं. ते म्हातारं चिली मोडीत नव्हतं, ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरिकी मोडीत नव्हतं. लय काय काय म्हातारीचा हाटळ. बापा 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 बापा, हे मसुबाला कापाव भडवे काय काय म्हातारी. मसुबाला कापाव हे नालायक डंगर काय काय. आडवे कापाव, आडवे. हो हो हो, आडवे आडवे. पाय कुत्र्याला टाकायचे आणि मसुबाला मुंडकं टाकायचं. एक जणाच्या घरी 17 तके उश्या जमा करू लागले. तर ते म्हातारं म्हणलं, काय रे काय काय काय? काही नाही म्हणले, आणशीरामजीच्या पोराला हुंडा आलाय. कुठले पाहुणे? म्हणले गंगथडीचे. किती हुंडा द्यालाय? हा ते काय नाही म्हणले हो, ते म्हणले तुमच्या मनानच चकाव आकडा टाका. कोरा चेक द्यालाय आणि आपल्या आणशीरामजीने 35 लाख आकडा टाकलाय. आणि तितका द्यालेत का काय? हो म्हणले, आज घेऊन आलेत आणि तुम्हाला बी आमंत्रण जेवायला. बर, यानं याच्या घरच्या 2 गाद्या दिल्या बैठकीत टाकायला. तेव्हा लय गाद्या नव्हत्या ना, गाद्या आणीत होते भाऊ भाऊ किकून आणि टाकीत होते पाहुण्याला गाद्या. आता ह्या गाद्या आहे त्याच भेटायला. आता ह्या ज्याला कव्हाच मळमळ होत नाही का, त्याच्या तोंडावर ही गादी 5 मिनिटं टाकायची. महिनाभर त्याची उलटी जर गोळ्या खाल्ल्यानं बंद झाली तर मला बाळू महाराज म्हणू नका. हो, कारण या गाद्यात काय काय झालेले राम. गळ्या शपथ खोटं नाही रे बाबा, मला तर ती आवडतच नाही ती गाय. मी फक्त या गाद्यावर नर्मदा मैयाच्या परिक्रमेत फक्त झोपलो. तिथं पराक्रम होतच नव्हता ना. तिथं फक्त परिक्रमा करणारीच त्या गाद्यावर झोपत होते. त्याच्याकरता त्या गाद्या बापा बापा काय लग्नामध्ये चालू घुटका त्याच्या खाली रे बाबा. इतक्या कोदळ गाद्या. आणि हावसानं मला गादी टाकली बसायला, मला गादी टाकली बसायला. सारी पैठणी खराब झाली ती त्या गादीने. येट गळ कुठली बसली घोळसू घोळसू त्याच्यावर अशी बसायला. सवनं धवत्या गादीत. नाव मोठं लक्षण खोटं. काय सांगू लागलो? हा हे डोंगर. हो, घरच्या गाद्या पाठी द्या. आणशीराम वयानं लहान होते. काय आणशीराम? हो 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 म्हणले. हा दादा, हा पाहुणे आले तर आज तुम्ही या बरं, मोठी माणसं. हो हो हो. मुंगसाचं तोंड पाहिलंच बाबा, 35 लाख हुंडा आलाय. काय नाही, तितका पाहुण्यानं मनानच दिलाय. हो, आणि 80 तोळे सोनं पोराला घालणार. म्हाताऱ्याचं पोटच पिळून आलं. 3दा संडासला गेलं. दुसऱ्याचा हुंडा आणि सोनं पाहिल्यावर. आणि 4थ्यांदा नसताना गेलं. संडास नसताना डबा घेऊन कोणीकडे गेलं माहिती का? जिकून पाहुण्याची गाडी येते तिकून. आणि डबा घेऊन उभं राहिलं. कुठले पाहुणे आहेत? गंगथडीचे आहेत. राम राम. डबकं पडो खाली. संडाचे डबकं पडो. राम 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 राम. वा. पोरीचा बाप कोणता आहे? ते फालक्यावर बसलेलं जिपच्या. पोरीचा बाप ज्यानं 35 लाख दिलेत का, ते माग फालक्यावर कमांडर गाडी असं फालक्यावर बसलेलं. त्याला वळ पारडा इथं वळ. हो, पडत नाही का? खोटं बोलायला तुम्ही? एवढीच असतील ती फालक. ते ऋतू ऋतू गपचीक बसलं. लेख द्यायची न, लेख द्यायची न, वासरू द्यायचंय, अंतकरण द्यायचं. बसलं त्या याच्यावर असं. बर बर. हुंडा कोणाजवळ? फुगीर चोट भावकी कॅबिन मध्ये बसलेली.
हो ती बेकार चोट तांब्यातीस तू टाकला आणि टोपीच्या घड्या उकाल हो ऊस तोडता येईल इतकी कडक टोपी बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला आणि हुंड्याची थैली याच्या बागला हो मी भावकीचा माणूस आहे बर 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 नवरीचा चुलता कोणता आहे ते फालक्याच्या कोपऱ्यात बसलेला बाप इकून बसलेला ते खालीवरी करायची दांडी पार लगे इथं कंबराला घुसायची असतं ना ते कमांडरला होतं ना ते असं खालीवरी करायचं चुलता इकून आणि बाप इकून इकडे या काय म्हणून पोरगी दिली बाबा ते म्हणले काय झालं देवाला डोळे न माणसं आंधळे देवाला डोळे न माणसं आंधळे जमीन चांगली आहे पण पोरग बुटा हरपून येते गाडी तिथूनच वापस मोडीन सोयरी अशी काही काही डोंगर मसुबाला कापायचे काय काय नालाय जाऊ दे या जन्मातला का पुढच्या द्रौपदीने विचारला अखंड सौभाग्यवती भव गुरुवर्य आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या ते असं म्हातारं होतं का द्रौपदी किती विद्वान आहे आता म्हातारा राम पाटील किती विद्वान आहे म्हाताऱ्याने विचारलं द्रौपदी सोबत कोण आहे तू माझ्या दर्शनाला आलीस तर सोबत कोण आहे ते चपलापाशी उभं होतं ते कुठं उभं होतं पंढरपुरातलं चपलापाशी काय शब्द वापरला जोडा सांभाळणार आहे वाक्य नाही कळालं जोडा सांभाळणारे कशापाशी उभं होतं माहितीये जोड्यापाशी जोडा सांभाळणारे यम आहे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले पणही खरा केला आणि पांडवही मरू दिले नाही द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवलं पूर्ण करीती मनोरथ विठोबा रखुमाई फक्त एकच मिनिट भीक मागतं सज्जनानं एकच मिनिट ऐका गरीब बाळाचं ऐका 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 मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा कलशारोहणाचा आणि सद्गुरू समाधीधन योगीराज लोटांगणे बाबाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा डॉक्टर भागवतराव सदाशिवराव महाले कळंबा महाली स्वर्गीय नामदेव चंद्रभानजी इंगळे यांच्या स्मरणाप्रित्यर्थ महेश नामदेवराव इंगळे तुकाराम दशरथ इंगळे पांडुरंग जनार्दन पाटील राऊत सरपंच साखरा नारायण प्रल्हाद इंगळे साखरा रामप्रसाद भगवानराव इंगळे ज्ञानेश्वर मधुकरराव राऊत ठेकेदार साखरा प्रल्हादराव सोपान इंगळे साखरा आणि सुरेंद्र इंगळे साखरा हे योगदाते आजचे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद उपस्थित राजकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न अशा पवित्र रत्नाच्या पोटी जन्माला आले आदरणीय राम पाटील सुद्धा या ठिकाणी पाटील तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद धर्मकार्यात तुम्ही वेळ दिला चे डॉक्टर भगवानराव महालीकर आहेत डॉक्टर भैया सुद्धा आहेत अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रकाशरावजी माझ्यावर अतूट प्रेम करणारे व्यक्तिमत्व भांड्याचे व्यापारी आमचे वराडे सुद्धा आलेत उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो उभे जरी राहिले असतील तर एकच फक्त 30 सेकंद भीक मागतो सगळ्यांनी हातवरी करा एक मिनिट थांबा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर